तुम्हाला वाटत असेल मी मस्त वर्कआउट करून आलेली म्हणून मला एवढा घाम आलेला आहे, असं अजिबात नाही मंडळी. तर मी खरं तर स्वयंपाक करून आले ना संध्याकाळी की सध्याचे हाल असे होतात. तर नाशिकमध्ये सध्या जबरदस्त गरमी सुरू आहे आणि संध्याकाळी स्वयंपाक करायला गेल्यानंतर अशी हालत होते. त्यानंतर आम्ही खाली झोपतच नाही, आता आम्ही टेरेसवर झोपतोय सध्या. कारण घरामध्ये बिलकुल थांबू शकत नाही, कारण माझं घर म्हणजे कुकरमध्ये बसल्यासारखं वाटेल तुम्हाला लिटरली. खरोखर मी असं काही मजाक म्हणून नाही बोलत आहे, कारण आमच्या घरामध्ये खूप जास्त गरम होतं. कारण माझं 3ऱ्या मजल्यावरती फ्लॅट आहे आणि वरती एकदम तापून जातं सगळं, त्यामुळे संध्याकाळी सगळी कसर निघते गरमीची. मग त्यामुळे आम्ही खाली झोपत नाही. फटाफट मी स्वयंपाक केला का की पहिले मी वरती येते, कारण मला खूप जास्त गरम होतं. तर त्यानंतर मग आम्ही थोडं भाजीपाला वगैरे पण घेऊन आलो होतो आणि घरातले झाडं जे लावलेले ते बिचारे वाढतच नाही, माहीत नाही का बरं. तरी मी त्यांना डेली पाणी देते ह्या मनी प्लांटला, तरी पण ते वाढत नाही, ते तेवढ्याच्या तेवढंच राहतं. आणि मी जास्तीत जास्त भारतीचे ब्लॉग बघते, मला खूप आवडतात तिचे ब्लॉग. त्यानंतर आम्ही मॅगी बनवली होती. ॲक्च्युली रात्री पण मॅगीच खाल्ली होती आम्ही आणि सकाळी नाश्त्याला पण आम्ही मॅगीच केली होती. कारण खूप म्हणजे किचनमध्ये उभं राहायचं पण एवढा संताप होतो ना, कारण एवढी जास्त गरमी होऊ राहिली. काय माहिती गरमी कधी कमी होईल, अजून मे महिना यायचा राहिलेला आहे. तरी पण मग सध्या तरी असेच हाल चालू आहे. आणि आता खरं सांगू का, तर मी माझे हेअर कट करून खूप पस्तावते. मला वाटलं तर खूप फ्लेक्स करेल मी हेअर कट करून, पण खूप घाण दिसतंय ते. पहिल्या दिवशी खूप भारी दिसतात यार केस. माझे खूप लांब कमरे एवढे केस झालेले होते, ते मी स्वतःच, मला ती चूल आलेली होती केस कापायची.